पुढल्या बातमीकडे सोशल मीडिया प्रसिद्धीच्या खर्चाबाबतीत महापौरांनी स्पष्टीकरण दिलं। कोणतीही स्वतंत्र संस्था नियुक्त केलेली नाही असं रीती तावडे म्हणालेत। कोणताही अतिरिक्त खर्च सुचवलेला नाही असं देखील त्यांनी म्हटलं। स्वतंत्र संस्थेच्या नियुक्तीची आपण मागणी केलेली नाही। माझ्या सोशल मीडिया करता वेगळा खर्च नाहीये। संपूर्ण पालिकेच्या सोशल मीडियासाठीचा एकच संस्था आहे। 25 लाखांचा खर्च हा विपर्यास असल्याचं देखील रीतू तावडेंनी म्हटलं। काय स्पष्टीकरण दिलंय महापौरांनी बघूया। महापौर कार्यालयाचा समाज माध्यम हाताळणीसाठी खर्च हा संपूर्ण पालिकेकरता नियुक्त संस्थेमार्फतच केला जातो असं त्यांनी म्हटलं। मेसर्स रन टाइम सोल्युशन्स या संस्थेची 2 वर्षांपूर्वी नियुक्ती झाली असं देखील त्या म्हणाले। ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर झालेला आहे असं देखील त्यांनी म्हटलं। नियुक्त संस्थेमार्फत महापौर कार्यालयाची समाज माध्यम हाताळली जातात अशी माहिती देखील त्यांनी दिली। मी स्वतंत्र संस्था नियुक्तीची किंवा अतिरिक्त खर्च सुचवलेला नाही असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। माझ्या सोशल मीडिया प्रसिद्धीकरता 25 लाखांचा खर्च हा केवळ विपर्यास असल्याचं त्या म्हणाले। दरम्यान मुंबईकरांच्या पैशांनी बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार? मुंबईकरांच्या पैशाची लूट सुरू आहे असा आरोप किशोरी पेडणे